नमस्कार मंडळी, मी तेजल. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपली आजची रेसिपी अगदी 2-3 साहित्यामध्ये झटपट तयार होणारी अशी अगदी पौष्टिक रेसिपी आहे. हा खाऊ अगदी सर्वांनी केलाच पाहिजे, कारण अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हा खूप पौष्टिक पदार्थ आहे. एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर खा. हा खाऊ का बनवायचा? तर चणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने रक्त आणि हिमोग्लोबिन वाढते, वजन नियंत्रणात राहते, हाडे मजबूत होतात, पचन सुधारते, शारीरिक ताकद आणि ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या आजच्या पदार्थामध्ये मुख्य घटक म्हणजे चणे आणि गूळच आहे. छोट्या मुलांसाठी, मधल्या छोट्या भुकेसाठी हा खाऊ तुम्ही नक्की बनवून ठेवा. चला, जास्त वेळ न घालवता हा खाऊ कसा बनवायचा ते पाहूया. रेसिपी एकदम सोपी आहे. हे भाजके चणे आहेत. काही जण याला काबुली चणे असेही बोलतात. यातील हे चणे या वाटीने मापून घेतले. बरोबर 2 वाटी भरून हे चणे आहेत. आता हे चणे सोलून घ्यायचे, म्हणजे वरची सालं काढून घ्यायची. हे पहा, या चण्यांवरची सर्व साले काढून घेतली. आता ज्या वाटीने आपण चणे मापून घेतले होते त्याच वाटीने बरोबर 1 वाटी भरून गूळ घेतला. या ताटाला पूर्ण आतल्या बाजूने पूर्ण तूप लावून घेतले. तेल लावलं तरीही चालेल. गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाल्यावर यामध्ये 3 छोटे चमचे तीळ घेतले. हे तीळ असे छान भाजून घ्यायचे. तीळ लगेच भाजतात, अगदी 2 मिनिटेसुद्धा लागत नाहीत. तीळ असे फुगून मोठे झाले की समजायचं आपले तीळ छान भाजलेत. गॅस स्लोच ठेवायचा. तीळ भाजले की तीळ काढून घ्यायचे. याच कढईमध्ये आता गूळ घेतला. 1 छोटा चमचा पाणी घेतलं आणि गूळ परतून घ्यायचा. आपल्याला या गुळाचा पाक करायचा आहे. यातच 1 चमचा तूप टाकलं आणि आता पुन्हा गूळ ढवळत राहायचा. वरती छान फेस येईपर्यंत ढवळून घ्यायचा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी उपयुक्त वाटला तरी एक लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पहा, गुळाला वरती छान फेस येतोय. यातलाच थोड्याशा पाकाचे थेंब मी थंड पाण्यात टाकून बघितले. याचा असा खडा तयार झाला आणि मध्ये तुटला की समजायचं आपला पाक तयार झाला आहे. आता यामध्ये चणे ओतायचे. गॅस बंद करायचा हां. यामध्येच तीळसुद्धा टाकायचे आणि हे सर्व छान एकजीव करायचं. चणे, तीळ आणि गूळ सर्व एकसारखं मिक्स झालं पाहिजे. आणि लगेचच हे गरम गरम या तूप लावलेल्या ताटामध्ये ओतायचं. मी असं हे चमच्यानेच पसरून घेते. तुम्ही एका प्लेटला तेल लावून प्लेटने प्रेससुद्धा करू शकता. सर्व एकसारखं करून घ्यायचं. आणि आता हे पूर्णपणे थंड व्हायला ठेवून देऊया. फॅन खाली देखील ठेवू शकता. पहा, आता हे पूर्णपणे थंड झालं आहे. तुम्ही असं कट करून तुम्हाला हव्या त्या आकारात सुद्धा याचे तुकडे करू शकता. असा एका बाजूने काविलता घालून असे तुकडे करू शकता. हा काविलताना थोडा व्यवस्थित नाही आहे, म्हणून मी या मजबूत सुरीच्या सहाय्याने सुरीचं असं टोक एकदा आतमध्ये घालून पूर्ण अशी अख्खीच्या अख्खी चिक्की ताटापासून वेगळी होते. पहा, किती छान अख्खी चिक्की निघाली आहे. आता याचे आपल्याला पाहिजे तसे तुकडे करून घ्यायचे. मी कोणत्याही आकारात तोडत नाही आहे, असे छोटे छोटे तुकडे करते. पण पहा किती मस्त दिसते. चिक्की चवीला पण खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा. आजची आपली साधी सिंपल रेसिपी कशी वाटली? आवडली तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.